नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक। मी डॉक्टर विशाल खडसे, लीला माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि तुम्हाला जर आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही महत्त्वाची अपडेट आम्ही त्या ग्रुपवरती टाकू, जे काही मोस्ट इम्पॉर्टंट नोटीस वगैरे असतील सिटी सेल्सकडून, ऑल इंडिया गव्हर्नमेंट कडून, तर त्या नोटीस आम्ही त्या ग्रुपवर टाकू आणि तुमच्यापर्यंत ती नोटीस पोहोचेल। फ्री व्हॉट्सअप ग्रुप तो आमचा आहे। ओके, आणि तुम्हाला जर आमच्या पेड काउन्सिलिंग मध्ये जर जॉईन व्हायचं असेल तरी डिस्क्रिप्शन मध्ये सर्व नंबर दिलेला आहे, त्या नंबर जाऊन कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या स्टाफशी संपर्क करून तुमची पुढची डिटेल्स तुम्ही घेऊ शकता। ओके, तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया। हे बघा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे एकच प्रश्न आहे की सर, आम्ही जे काही स्कोर चेक केलेला आहे तो टेंटेटिव्हली आहे, आता नीटचा रिझल्ट कधी लागेल, आन्सर की कधी येईल। ओके, तर नीटचा रिझल्ट जसं ऑफिशियल डेट आतापर्यंत अनाऊन्स झालेली नाही, सेकंड वीक ऑफ जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतं। एक 7 तारखेनंतर कधी रिझल्ट लागेल किंवा त्याच्या आधीही लागू शकतो। तर रिझल्ट एक तुमचा आता एक 10 ते 12 दिवसात रिझल्ट लागेल। त्याआधी 2 ते 3 दिवसाआधी तुमची जी काय आहे हे आन्सर की तुम्हाला मिळेल, जी तुमची ओएमआर सीट आहे, जो तुमचा क्वेश्चन जो काही तुमचा आन्सर की आहे, जी काही ओएमआर सीट आहे ते ओएमआर सीट तुमच्यापर्यंत सुद्धा तुमच्या ईमेलला येईल किंवा एक ऑप्शन एनटीला येईल, तिथे सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता। ओके, आता महत्त्वाचा मुद्दा असा होता की नीटचा रिझल्ट कधी लागेल, तर जसं मी सांगितलंय तुम्हाला सेकंड वीक मध्ये कधीही लागू शकते। 7 तारखेनंतर 10 ते 11 तारखेच्या मध्ये एक टेंटेटिव्हली आपण समजू। ओके, त्यानंतर जे काय आहे ती काउन्सिलिंग कधी चालू होते। ओके, हे बघा, जेव्हा नीटचा रिझल्ट लागल्यानंतर ऑल इंडियाची प्रोसेस एक 10 ते 15 दिवसामध्ये ऑल इंडियाची प्रोसेस चालू होते। जे काही 15% मेडिकल च्या सीट आहेत ऑल इंडिया मधल्या प्रत्येक कॉलेजला 15% हे ऑल इंडियासाठी असतात आणि 85% सीट ज्या आहेत ह्या स्टेटसाठी असतात। ओके, तर ही प्रोसेस एक 10 ते 15 दिवसात चालू होत असते। बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालकांचे मला प्रश्न आहे, सर कधी देते, ही किती वेळ चालते आणि ऍडमिशन कधी होते। 3 ते 4 महिने तुमची काउन्सिलिंग प्रोसेस चालत असते आणि ती पद्धतीने सर्व ऍडमिशन प्रोसेस होत असते। ओके, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे ऑनलाईन असतं का ऑफलाईन असतं, तर 2021 पर्यंत 2021 पर्यंत एखादं सेंटर आपल्याला दिलं जात होतं आणि तिथे जाऊन आपल्याला जे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, प्रायव्हेट असेल इत्यादी, तर तिथे जाऊन आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे तिथे घेऊन जायचे आणि ते व्हेरिफिकेशन करतील आणि नंतर आपल्याला आपले डॉक्युमेंट देऊन एक रिसिप्ट आपल्याला देत होते 2021 पर्यंत। पण 2022 पासून आजपर्यंत जे काही आहे ते कुठल्याही प्रकारचं ऑफलाईन व्हेरिफिकेशन होत नाही। जे काही आहे ते ऑनलाईनच व्हेरिफिकेशन होत असते आणि ऑनलाईन व्हेरिफिकेशन करताना खूप काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की काही विद्यार्थी चुका करतात किंवा सायबर कॅफेवरून ऑनलाईन व्हेरिफिकेशन करतात, जे की परत तुमची प्रोफाईल ओपन करून कोणी बघत नाही। तर आमच्याकडे तोच एक फायदा असतो की जेव्हा आमच्याकडे विद्यार्थी काउन्सिलिंग जॉईन करतो तेव्हा जेव्हा व्हेरिफिकेशन आम्ही करतो तेव्हा प्रत्येक दिवशी तुमची प्रोफाईल ओपन करून बघितली जाते। एखाद्या वेळेस तुमच्या डॉक्युमेंटमध्ये काही क्युरी आली, रिअपलोडेड युअर डॉक्युमेंट आहे किंवा मेक युअर एफिडेविट आणि सीटीसीएल म्हणजे काही सीटीसीएलला काही एफिडेविट करायचं आहे का, काही मिस्टेक झाली आहे का, इत्यादी काही जरी गोष्टी असतील तर त्या व्हेरिफिकेशन मध्ये तुमच्या रेड मध्ये रिमार्क हा येत असतो। ह्या सुद्धा एकदम ही एक मोस्ट म्हणजे हा जो पॉइंट आहे आणि वर्ड आहे हा विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घेतला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही। ओके, हा जो एक महत्वाचा मुद्दा आपला होता। तर आता कमीत कमी मला खूप कॉल येतात, सर कमी स्कोर आहे, आम्हाला ऍडमिशन करायचंच आहे, 2 ते 3 वर्ष रिपीट केलंय, रिपीट करू का, काय पर्याय आहेत पुढे, का आम्हाला बीएमएस बीएचएमएस कोणत्याही कोर्सला ऍडमिशन चालेल, तर आता काय पर्याय त्यासाठी, तर आणि ऍडमिशन कसं मिळायला पाहिजे। बघा, तुमचा जसं मी सांगितलंय तुमचा 200 ते 250 मार्क्स असतील त्यावर्षी बीएचएमएस तुम्हाला मिळेल। ओके, जर तुम्हाला 300, 310, 320 असेल किंवा 280 प्लस मार्क्स असतील तर बीएमएस मिळेल। एक तुम्हाला 460, 470 प्लस असेल तर तुम्हाला एमबीबीएस सुद्धा सेमी हे मिळेल, कारण की विद्यार्थ्यांनी यावर्षी स्कोर नाहीये, रँक सुद्धा कमी आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना चांगलं कॉलेज हे मिळेल। खूप विद्यार्थी आणि क्वालिफाय सुद्धा कमी होतील। आता ज्या विद्यार्थ्यांना अशी भीती आहे की आम्हाला 100च्या आत मार्क्स आहेत, आम्ही क्वालिफाय होऊ का नको, तर हा 110% तुम्ही क्वालिफाय व्हाल, कारण क्वालिफाय करायला तसाही कमी होणारच आहे। ओके, एवढ्या गोष्टी मी जेवढ्या सांगितल्या जर महत्त्वपूर्ण वाटल्या असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। ओके, आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वाची अपडेट असेल तुमच्यापर्यंत
पोहोचेल. आणि आमच्या पेड काउन्सिलिंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तसं आम्ही जॉईन करू शकतो, कारण की आम्ही लिमिटेड विद्यार्थी घेतोय ऑफलाईनला. ओके, भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.